डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीचं आव्हान संपुष्टात आलंय। सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला उपांत्य फेरीत जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांच्या जोडीकडून 2-1 अशा गेम फरकानं पराभव पत्करावा लागला। पहिला गेम भारतानं जिंकला होता, पण जपाननं दुसरा गेम 23-21नं जिंकत बरोबरी साधली। निर्णायक तिसऱ्या गेममध्ये होकी आणि कोबायाशी यांनी अचूक स्मॅश आणि नेटवरच्या नियंत्रित खेळाच्या जोरावर 21-6 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होती आहे। पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पर्थ इथल्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता पहिला सामना खेळला जाईल। शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही त्याची पहिलीच एकदिवसीय मालिका असेल। रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरणार आहेत। क्रिकेटप्रेमींचं लक्ष त्यांच्या कामगिरीकडेही असणार आहे। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना इंदूर इथे इंग्लंडशी होईल। आत्तापर्यंत झालेल्या 4 सामन्यांपैकी भारतानं पाकिस्तान आणि श्रीलंकेवर विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव पत्करावा लागला आहे। भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत 4थ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड 3ऱ्या स्थानावर आहे। त्यामुळे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे। स्पर्धेत अपराजित असलेल्या इंग्लंडला पराभूत करण्याचं मोठं आव्हान भारतासमोर राहणार आहे।